पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबई विमानतळ लवकर पूर्ण झालं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। नवी मुंबई विमानतळामुळे केवळ मुंबई नाहीच तर देशाच्या विकासाला चालना मिळेल असं अजित पवारांनी म्हटलं। मोदींचा विकासाचा रथ यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महायुतीच जिंकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। आश्चर्य वाटेल, मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर 10 वर्ष, मागील 10 वर्षामध्ये 8 NOC अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या पण त्या मिळत नव्हत्या। मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं, साहेब 7 NOC आलेल्या आहेत। आणि मग मोदीजींनी विचारलं 8वी NOC का नाही? त्याला 1 महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती, ती निघालेली होती। 15व्या दिवशी 8वी NOC आली आणि जे 10 वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे। विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल। विजयी पताका फडकवणार महायुती, याबाबत माझ्या मनात शंका नाही आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज होणारं उद्घाटन ही त्याची उड्डाणाची सुरुवात आहे असा मी विश्वास व्यक्त करतो।